GK मिशन गव्हर्नमेंटमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी घेऊन आलो आहे अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न चालू घडामोडी या विषयावर. चला तर मग सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न, यंदाचा महात्मा फुले समता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? प्रश्न असा आहे मित्रांनो, एकदा पुन्हा ऐका. यंदाचा महात्मा फुले समता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि अचूक उत्तरासाठी 3 सेकंदाचा वेळ. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तात्यासाहेब लहाने. तात्यासाहेब लहाने यांना महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी हा पुरस्कार देऊन सत्कार केलेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 1,00,000 रुपये रोख, शाल श्रीफळ व मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला जातो. आणि तात्यासाहेब लहाने हे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहे. चला तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र शासनाचा 2019 सालचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला प्रदान झाला आहे? प्रश्न असा आहे, महाराष्ट्र शासनाचा 2019 सालचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला प्रदान झाला आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मधुकर रामदास जोशी. आणि त्यासोबतच 2020 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हरिभक्त पारायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना प्रदान झालेला आहे. आणि या पुरस्काराचे स्वरूप 5,00,000 रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येतो. आणि हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो. या पुरस्कार अशा लोकांना प्रदान केला जातो ज्यांनी सर्व जीवन संत साहित्यांचा अभ्यास करण्यासाठी घालवले. चला तर घेऊया पुढचा आणि तिसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, पुणेमधील खोडद येथे स्थिर असलेल्या JMRT ला कोणता सन्मान भेटला आहे? प्रश्न असा आहे, पुणे येथील खोडद येथे स्थिर असलेल्या JMRT ला कोणता सन्मान भेटला आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, IEEE माइलस्टोन पुरस्कार सन्मान भेटलेला आहे. आणि विशेष म्हणजे JMRT म्हणजेच जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा सन्मान जगातील पहिला सन्मान मिळालेला आहे मायक्रोस्कोपला. आणि त्यासोबत भारताला हे तिसरा नामांकन भेटलेलं आहे. या अगोदर 1895 ला महान शास्त्रज्ञ बोस यांना भेटलेला आहे. त्यासोबत 2012 ला CV रमन सर यांना प्राप्त झालेला आहे. आणि या JMRT चे निर्माते म्हणून गोविंद स्वरूप यांनी स्थापना केली होती. चला तर मग घेऊया पुढचा आणि चौथा प्रश्न. भारताकडून 93व्या ऑस्कर नामांकन पुरस्कारासाठी कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे? प्रश्न असा आहे, भारताकडून 93व्या ऑस्कर नामांकन पुरस्कारासाठी कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जलीकट्टी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आणि जलीकट्टी हा चित्रपट 4 ऑक्टोबर 2020 ला प्रसिद्ध झालेला आहे. या शर्यतीमध्ये 27 चित्रपटांचा समावेश होता. चला तर घेऊया पुढचा आणि पाचवा प्रश्न. न्यूझीलंडमध्ये कोणत्या भारतीय खासदाराने संस्कृतमध्ये शपथ घेतली? प्रश्न असा आहे, न्यूझीलंडमध्ये कोणत्या भारतीय खासदाराने संस्कृतमध्ये शपथ घेतली? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडमध्ये खासदार म्हणून शपथ घेतली. त्यासोबतच न्यूझीलंडमधील सर्वात तरुण खासदार म्हणून डॉक्टर गौरव शर्मा यांनी शपथ घेतलेली आहे. चला तर घेऊया पुढचा आणि 6वा प्रश्न. रिकामी जागा यांनी काँग्रेसचे खजिनदार म्हणून काम सुद्धा पाहिलेले आहे. आणि अचूक उत्तरासाठी 3 सेकंदाचा वेळ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अहमद पटेल यांनी काँग्रेसचे खजिनदार म्हणून काम सुद्धा पाहिले आहे. त्यासोबतच अहमद पटेल हे सोनिया गांधी यांच्या प्रमुख सल्लागार मधून एक होते. चला तर घेऊया पुढचा आणि 7वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7, रिकामी जागा कोणती 94 वर्ष जुनी बँक बंद होणार आहे? प्रश्न असा आहे मित्रांनो, एकदा ऐका. रिकामी जागा कोणती 94 वर्ष जुनी बँक बंद होणार आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लक्ष्मी विलास बँक.
ही बँक बंद होणार आहे आणि त्यासोबतच तिचे विलिनीकरण DBS इंडिया बँकमध्ये होणार आहे. चला तर घेऊया पुढचा आणि 8वा प्रश्न. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी समुद्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी समुद्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रत्नागिरी येथे समुद्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा आणि 9वा प्रश्न. नव्याने महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून शिफारशी करण्यात आलेले यशपाल भिंगे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रश्नासाठी 3 सेकंद उत्तर देण्यासाठी 3 सेकंदाचा वेळ. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, साहित्य क्षेत्रातून. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या व्यक्तीची भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झाली? प्रश्न एकदा ऐका मित्रांनो. कोणत्या व्यक्तीची भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झाली? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, यशवर्धन कुमार सिन्हा. आजचा 11वा प्रश्न. नुकताच JC डॅनियल पुरस्कार जाहीर झालेले हरिहरन हे कोणत्या चित्रपटसृष्टीचे अभिनेते आहेत? प्रश्न असा आहे मित्रांनो, एकदा ऐका. नुकताच JC डॅनियल पुरस्कार जाहीर झालेले हरिहरन हे कोणत्या चित्रपटसृष्टीचे अभिनेते आहे? अचूक उत्तरासाठी 2 सेकंदाचा वेळ. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मल्याळम चित्रपटसृष्टीचे अभिनेते आहेत. प्रश्न क्रमांक 12. कोणता देश फेनी पुलामुळे भारतासोबत जोडला गेला आहे? प्रश्न असा आहे, कोणता देश फेनी पुलामुळे भारतासोबत जोडला गेला आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बांगलादेश. पुढचा आणि 13वा प्रश्न. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेत खालीलपैकी कशाचा लाभ मिळणार आहे? बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेत खालीलपैकी कशाचा लाभ मिळणार आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, घरपट्टी व मालमत्ता कर माफ भेटणार आहे. आणि ते कोणाला भेटणार आहे? ज्यांनी सैन्य दलात काम केले आहे, म्हणजे माजी सैनिकांना. पुढचा आणि 14वा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने फटाके विक्रीवर पूर्णतः बंदी घातली आहे? प्रश्न क्रमांक 14 पुन्हा ऐका. कोणत्या राज्य सरकारने फटाके विक्रीवर पूर्णतः बंदी घातली आहे? अचूक उत्तरासाठी 3 सेकंदाचा वेळ. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान सरकारने. आणि आजचा 15वा प्रश्न. भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन यांची कोणत्या देशाच्या मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न असा आहे, भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन यांची कोणत्या देशाच्या मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, न्यूझीलंड या देशाच्या मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आजचा 16वा प्रश्न. आशियातील एकमात्र ठिकाण जिथे सौर तलावाचे निर्माण होत आहे ते कुठे आहे? प्रश्न असा आहे, आशियातील एकमात्र ठिकाण जिथे सौर तलावाचे निर्माण होत आहे ते कुठे आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भुज, गुजरात. प्रश्न 17वा. कोणत्या शहरात भारतातले पहिले टायर उद्यान तयार करण्यात आले आहे? प्रश्न असा आहे, कोणत्या शहरात भारतातले पहिले टायर उद्यान तयार करण्यात आले आहे? आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोलकाता या शहरात पहिले टायर उद्यान तयार करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या राज्यात देशातल्या पहिल्या सौरचलित छोट्या रेलगाडीचे उद्घाटन झाले? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, केरळ राज्यात. आणि 19वा प्रश्न. कोणत्या राज्याच्या नागरी आणि संबंधी सेवा परीक्षेत प्रवेश मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये लिंग वर्गामध्ये ट्रान्सजेंडर हा नवा पर्याय सादर केला गेला आहे? प्रश्न असा आहे, कोणत्या राज्याच्या नागरी आणि संबंधित सेवा परीक्षेत प्रवेश मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये लिंग वर्गामध्ये ट्रान्सजेंडर हा नवा पर्याय सादर केला गेला आहे?
अचूक उत्तरासाठी 3 सेकंदाचा वेळ. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आसाम. आणि आजचा आणि शेवटचा 20वा प्रश्न. तिसरी जागतिक बटाटे परिषद भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? प्रश्न असा आहे, एकदा पुन्हा ऐका मित्रांनो. तिसरी जागतिक बटाटे परिषद भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गांधीनगर इथे. त्यासोबतच गांधीनगर हे गुजरातमध्ये येते आणि गुजरातचे मुख्यमंत्री आहेत विजय रुपानी. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आजच आमच्या जीके मिशन गव्हर्नमेंट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.